आता बातमी कोकणातल्या राजकारणाची आहे। शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी धक्कादायक वक्तव्य केलंय। खासदारकीसाठी नारायण राणेंचं नाव सुचवल्यानं मला मंत्रिपद न मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय। राणेंचं नाव सुचवल्यानं इच्छुक उमेदवारांच्या धमक्या आल्याचा खुलासा त्यांनी केला। सावंतवाडी येथील एका कार्यक्रमात उदय सामंत उपस्थित असताना त्यांनी हे वक्तव्य केलं। त्यामुळे केसरकर यांचा रोख नेमका कुणाकडे होता याबाबत मात्र संभ्रम आहे। की मी अनेक लोकांना सांगितलेलं नाहीये की राणे साहेबांना ज्या वेळेला मी तिकिटासाठी सगळ्यात अगोदर आवाज मी उठवलाच आहे। निलेशजी, मी सगळ्यात अगोदर आवाज उठवला की राणे साहेबांनी खासदारकीला उभं राहावं। तोपर्यंत राणे साहेबांचं ठरलेलं सुद्धा नव्हतं, परंतु जे लोक इतर इच्छुक होते त्यांनी मला शेवटी धमकी दिली। आता माझ्याकडे ते व्हॉट्सअप माझं डिलीट झालं की तुम्ही याच्यानंतर मंत्री असणार नाही कारण तुम्ही राणे साहेबांचं नाव सुचवलं।